छत्रपती संभाजी महाराजांच्या लोकवादी शिल्पामुळे पेनकरांच्या भावना दुखावल्यानं दोषी बांधकाम अभियंत्याचं तात्काळ निलंबन करून 25 लाख वसूल करा. सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांची पेन मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी मागणी. पेन नगर परिषदेनं पाम बीच रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात विना परवाना व आक्षेपार्ह मॉडर्न आर्ट लोकवादी शिल्प बसवून महाराष्ट्राच्या अस्मितेचा व शिवप्रेमींच्या भावनांचा अपमान केला असा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केला. या प्रकरणी सखोल चौकशी करून पेन शहरातील शांततेचा भंग करणाऱ्या संबंधित बांधकाम अभियंता सुहास कांबळेचं तात्काळ निलंबन करून खर्च झालेला 25 लाख रुपये निधी वसूल करण्याची मागणी बेकावडेंनी पेन नगरपालिका मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. बेकावडे यांनी निवेदनात म्हटले की पेन शहरात अनेक वर्षापासून छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्य, त्याग आणि बलिदानाची साक्ष देणारा भव्य वास्तववादी पुतळा बसवावा अशी शिवप्रेमींची मागणी होती. परंतु प्रशासनानं कोणतीही समिती न नेमता स्थानिक आमदार, नगराध्यक्षा, इतिहासकार, शिल्पकार व शिवप्रेमी संघटना यांना विश्वासात न घेता परस्पर भौमितिक आकाराचं विचित्र शिल्प बसवलेलं होतं. या शिल्पामुळे नवीन पिढीला महाराजांच्या खऱ्या रूपाची, शौर्याची ओळख होणार नव्हती. हे शिल्प म्हणजे इतिहासाचा सन्मान नसून थोर अपमान आहे. अनावरणानंतर काही तासात जनतेतून संताप व्यक्त झाल्यानं प्रशासनाला ते शिल्प हटवावं लागलं व नगराध्यक्ष यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. याकडे बेकावडे यांनी लक्ष वेधलं. त्यामुळे पेन शहरातून शांतता भंग करणाऱ्या संबंधित बांधकाम अभियंता सुहास कांबळेचं तात्काळ निलंबन करून खर्च झालेला 25 लाख रुपये संपूर्ण निधी वसूल करण्याची मागणी बेकावडेंनी केली. या प्रकरणात लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास शिवप्रेमींच्या वतीनं पेन नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी दिला. लेखी निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे: महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम व प्रादेशिक नगर रचना कायद्यानुसार संबंधित बांधकाम अभियंत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून व निलंबन करत दंडात्मक कारवाई करावी व त्यांची गोपनीय चौकशी करावी. या चौकाच्या सुशोभीकरणासाठी दाखवण्यात आलेला ₹25 लाख खर्चाची सखोल चौकशी करून झालेला संपूर्ण खर्च दोषींकडून वसूल करावा. यापुढे पेन शहरात महापुरुषांचे पुतळे बसवताना जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन व कला संचालनालयाची रीतसर परवानगी घ्यावी. पेन हद्दीत यापुढे मॉडर्न आर्टचे पुतळे बसवू नये. तज्ञ शिल्पकारांकडून वास्तववादी पुतळेच बनवावे. पेन प्रतिनिधी किरण बांधनकर.